झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे बस स्थानकाच्या आवारात मंडल अधिकाऱ्याला लुटले। पहाटे 4 वाजता घडली घटना, तक्रार दाखल। मंडल अधिकाऱ्याने केला जोरदार प्रतिकार। धुळे शहर मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशाला लुटल्याची घटना घडली आहे। शिरपूर येथे कृषी मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेले शुभम शिरसाट हे अहिल्यापूरहून प्रवास करीत 2 एप्रिल रोजी पहाटे धुळ्यात उतरले। पहाटे 4 वाजेची वेळ असली तरी बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांची तुरळक वर्दळ होती। अशातच 3 जणांनी येऊन शुभम शिरसाट यांना धमकी देऊन त्यांचा मोबाईल आणि पाकिटाची मागणी केली। त्यांनी नकार दिल्याने तिघांनीही त्यांच्याशी झटापटी सुरू केली। त्यांना 2-3 वेळा जमिनीवर आपटले। पैकी दोघांनी हात धरून एकाने त्यांचा मोबाईल आणि पाकिट काढून घेतले। आपल्यावरील या आपबीतीबद्दल शिरसाट म्हणाले, नमस्कार, माझं नाव शुभम शिरसाट, मी मंडल कृषी अधिकारी शिरपूर येथे कार्यरत आहे। मी दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी रात्री अहिल्यानगर येथून प्रवास करत असताना सकाळी ते 4 वाजता उतरलो। पुढे चोपडा गाडीतून उतरलो। 3 अज्ञात इसमांनी माझ्यावर हल्ला केला। त्यांनी माझ्याकडे माझं पाकिट आणि मोबाईल देण्याची धमकी दिली। मी त्यांना प्रतिकार केला आणि प्रतिकार करत असताना त्यांनी मला 2 जणांनी माझे हात पकडून माझा मोबाईल आणि पाकिट काढण्याचा प्रयत्न केला आणि मला त्यांनी 2-3 वेळेस उचलून आपटलं। त्या झटापटीमध्ये मी त्यांना 2 जण पळून गेले असले तरी ज्याने मोबाईल काढला त्याला मी पकडून धरले आणि त्या जवळपास 50 मीटर अंतर मी त्याला ओढत आणलं। मॉबमध्ये आरडाओरड करत सिक्युरिटी गार्ड पण तिथे आले आणि 10-15 प्रवासी पण जमले होते। त्यांना मी ओरडून सांगितलं की यांनी माझा मोबाईल घेतला। सिक्युरिटी गार्डांनी सांगितलं की याला मी ओळखतो, हा इथे रिक्षा चालक आहे, त्याचं नाव शेंडे असे आहे आणि त्याचा मोबाईल मी ताब्यात घेतला। आता तू त्याला सोडून दिले तरी तो कुठं जाणार नाही, म्हणून मी त्याला सोडून दिले। आणि नंतर मग 2 मिनिटांनी सिक्युरिटी गार्ड बोलला की त्याने मला झटका देऊन मोबाईल घेऊन पळून गेला आणि मग नंतर मी सिक्युरिटी गार्डच्या मदतीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली। वास्तविक बस स्थानकाच्या आवारात सुरक्षा यंत्रणा असताना देखील अशा प्रकारे प्रवाशांना लुटण्याची घटना का घडते? लुटारूंची एवढी हिंमत का बळावली? सुरक्षा रक्षक त्या लुटारूला ओळखत असताना सोडून का दिले? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। एवढे बरे की या लुटारूंनी शुभम शिरसाट यांना गाठले। त्याऐवजी एखाद्या महिलेवर असा प्रसंग आला असता तर स्वारगेट सारखी दुर्घटना घडू शकली असती, अशी भीती देखील शिरसाट यांनी व्यक्त केली। त्यामुळे बस स्थानक आवारातील सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्याची मागणीही त्यांनी केली। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।